सातारा तालुका पंचायत समितीच्या वतीनं तालुकास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण, विद्यार्थी गुणगौरव सोहळा, मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा स्पर्धा बक्षीस वितरण सोहळा संपन्न होतोय। या सोहळ्यासाठी आपल्याला या ठिकाणी आवर्जून उपस्थित असलेले या मतदारसंघाचे तसेच या सातारा तालुक्याचे लोकप्रिय आमदार आदरणीय श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंह राजे भोसले बाबा या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले या तालुक्याचे गटविकास अधिकारी आदरणीय सतीशजी बुद्धे साहेब, सहाय्यक गटविकास अधिकारी आदरणीय संतोष पवार सर, तसेच माजी चेअरमन आदरणीय राजू गोरपडे सर, माजी व्हाईस चेअरमन शंकर देवरे सर, या ठिकाणी उपस्थित असलेले माजी संचालक श्री अनिल दायकर सर, तालुका संघटनांचे अध्यक्ष श्री जाधव सर, श्री मनोहर माने सर, तातोबा भिसे सर, तसेच राजेंद्र लोखंडे सर, सर्वच पाठीमागे बसलेले सर्वच मान्यवर मंडळी, व्यासपीठाच्या समोरील सर्वच मान्यवर शिक्षक शिक्षिका बंधू भगिनी, तसेच आज ज्यांचा सत्कार या ठिकाणी होतोय ते सर्व आदर्श शिक्षक शिक्षिका, त्यांचे कुटुंबीय, सर्व गुणवंत विद्यार्थी, त्यांचे पालक, सर्व पत्रकार बंधू भगिनी, या सर्वांचं मी स्वागत करतो। तसेच आमच्या गटसाधन केंद्रातील सर्वच साधन व्यक्ती, तसेच डाटा एंट्री ऑपरेटर असतील, जेई असतील, हे सर्व माझ्या शिक्षण विभागातील सर्व कनिष्ठ वरिष्ठ सहाय्यक परिचर, या सर्वांचं मी या ठिकाणी स्वागत करतोय। आणि मी प्रथमतः आदरणीय बाबांना धन्यवाद देतो की बाबा आपण गेल्या 6 वर्षापासून जी कार्यक्रम झालेला नाही तो घ्यायला आम्हाला परवानगी दिली। तसेच हे काम करत असताना किंवा हे पुरस्कार वितरण सोहळा ठरवत असताना जे काही निकष असतील ते निकषच्या आधारे गुणांकन करून आपण हे पुरस्कार या ठिकाणी घोषित केलेले आहेत। आणि यावेळेस बाबा मला सांगायला आनंद वाटतं की पुरस्कार मागणाऱ्यांची संख्या कमी होते, त्याचं कारण मला जाणवलेलं नाहीये खरं काय ते, पण इथून पुढे निश्चितच जे जे कार्यक्रम होतील ते मोठ्या संख्येने पुरस्कार वितरण होईल। यावेळेस बाबांनी सूचना केल्याप्रमाणे आपण 2 वर्षाचे पुरस्कार वितरण या ठिकाणी घेतोय, 2023 आणि आत्ताचे 2024। त्याबरोबर जिल्हा स्तर जे काही 2 शिक्षकांना पुरस्कार प्राप्त आहेत त्यांचे पुरस्कार, आणि आपल्याकडे जवळजवळ 78 विद्यार्थी असे आहेत गेल्या वर्षीचे आणि या वर्षीचे की ज्यांना 5वी 8वी तसेच जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा असेल, सैनिक स्कूलची प्रवेश परीक्षा असेल, तसेच काही विद्यार्थी असे आहेत की आपल्या शासकीय क्रीडा स्पर्धेतून विभाग स्तरावर बक्षीस पात्र झालेले आहेत, त्यांचंही या ठिकाणी आपण गुणगौरव करतोय। आणि बाबा गेल्या मार्च मध्ये आता 23-24 मुख्यमंत्र्यांनी एक अभियान जाहीर केलं, मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा, आणि या अभियानामध्ये आपल्या 475 शाळांनी सहभाग घेतला। आणि वैशिष्ट्य म्हणजे आपल्या 2 शाळा अशा आहेत की एक गुरुकुल प्रायमरी स्कूल आहे खाजगी माध्यमाची, आणि आपली जिल्हा परिषदेची जीपप्रा शाळा आपशिंगे, या 2 शाळा बाबा जिल्ह्यावर क्रमांक 1 न आल्या। आणि जिल्ह्यात क्रमांक 1 न आल्यानंतर ज्यावेळेस विभाग स्तरावर मूल्यांकन झालं त्यावेळेस या शाळा दोन्ही शाळा आपल्या कोल्हापूर विभागामध्ये त्यांचा तिथेही क्रमांक आला आणि त्यांना त्या ठिकाणी तृतीय क्रमांकाचं बक्षीस मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब यांच्या उपस्थितीत त्यांच्या हस्ते मुंबईमध्ये प्रदान केलं। खरंच बाबा सातारा तालुक्यामधील शिक्षक मंडळी हे झोपून देऊन काम करणारी आहे। खरं तर मला एवढं सांगायचंय की आदरणीय बाबांनी आतापर्यंत आपल्या तालुक्यातील अनेक शाळांना भरघोसाचा निधी दिलेला आहे। मॉडेल स्कूल आहे, मॉडेल स्कूलमध्ये सर्वाधिक शाळा आपल्या आहेत, आपल्या 25 शाळा आहेत जिल्ह्यामध्ये। हे फक्त बाबांनी शिफारस केलेल्या अनेक शाळा त्याच्यामध्ये आहेत। आपला जो सातारा तालुका आहे त्या सातारा तालुक्यातील शिक्षक मंडळी हे कर्तृत्ववान आहे, आणि या कर्तृत्ववान शिक्षकांना आणि गुणवंत अशा सर्व विद्यार्थ्यांना एक कौतुकाची थाप त्यांच्या पाठीवर असावी। कारण फक्त लढ म्हणल्यानं
लढणं होत नाही, पण सोबत लढल्यानं लढणं होतं. कौतुकाची थाप पाठीवर दिल्यानंतर तुमच्या सोबत आम्ही सर्वजण आहोत हा विश्वास प्रशासनाच्या वतीनं शिक्षकांपर्यंत पोहोचावा. विद्यार्थ्यांना एक चांगलं असं व्यासपीठ मिळतंय शिष्यवृत्तीच्या निमित्तानं, सर्व स्पर्धांच्या निमित्तानं. यामध्येही आपल्या शाळेतील अनेक स्पर्धक विद्यार्थी घडत आहेत. अनेक विद्यार्थी हे विभाग स्तरावर जात आहेत, राज्य स्तरावर क्रमांक प्राप्त होत आहेत. तसेच एक शाळा आहे बसप्पाची वाडी. तर या बसप्पाच्या वाडी शाळेनं, मी सर्वांना मुद्दाम मी नाव सांगतोय शाळेचं, की त्या शाळेनं गेल्या वर्षी शाळेचा पट आहे फक्त 40 आणि त्यांनी जवळजवळ 7,500 व्हिडिओ बनवलेले आहेत. आणि हे महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक शाळा ज्या आहेत त्यात 7 नंबरची शाळा ही आहे. तसेच बाबांना मी आवर्जून सांगू इच्छितो, बाबा गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये स्पर्धा झाल्या की शिक्षकांची व्हिडिओ निर्मितीची स्पर्धा होती आणि त्याच्यामध्ये मला सांगायला अभिमान वाटतोय की महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक व्हिडिओ निर्माण करणारा जिल्हा म्हणून सातारा जिल्हा आहे. आणि त्याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक व्हिडिओ निर्मिती करून अपलोड करणारा तालुका हा सुद्धा बाबा सातारा आहे. महाराष्ट्रामध्ये 1 नंबरचं काम त्या तालुक्याने करून दाखवलेलं आहे. निश्चित बाबा आपल्या मार्गदर्शनाखाली, आपल्या संकल्पनेतून आणि आपल्या मार्गदर्शनानुसार हा तालुका निश्चित घोडदौड करतोय. आणि येत्या काही दिवसांमध्ये आपण डीपीसीतून भरघोस निधी आम्हाला शाळांना दिलेला आहे. नवीन शाळा बांधकाम असेल, नवीन शाळा खोल्यांची नवीन प्रमाणात दुरुस्ती करणं असेल, शौचालयाची मागणी असेल किंवा अजून काहीही मागणी असली तर बाबांनी सकारात्मकपणे सर्व शाळांना भरघोस अशी मदत केलेली आहे. बाबा त्यामुळे आपला तालुका हा शिक्षण क्षेत्रामध्ये आघाडीवर येत आहे. ही आघाडी अशीच आपण टिकून ठेवूया आणि असेच गुणवत्ता विकासाचं काम शिक्षकांनी करावं असंच आम्ही आवाहन करतो. याला साथ मिळते आमचे गट विकास अधिकारी आदरणीय बुद्धे साहेब, संतोषजी पवार साहेब सहाय्यक गट विकास अधिकारी, हे सर्वच मंडळी ही आम्हाला आमची पाठराखण करण्यासाठी आहेत, आम्हाला आधार देण्यासाठी आहेत. आणि मला एवढंच सांगायचंय की शिक्षक दिना दिवशी शिक्षकांचा आदर सत्कार करावा ही भावना या कार्यक्रमामागे आहे. बाबांनी ज्यावेळेस कार्यक्रम घेण्यासाठी फोन केला त्यावेळेस आम्ही वेळ मागायला गेलो. ती म्हणजे मी निश्चित वेळ देतो, तुम्ही तयारी करा. आपण पुरस्कार प्रस्ताव मागवले, प्रस्ताव आले, त्यांची छाननी केली, निकषानुसार पात्र असलेल्या सर्व शिक्षकांना या ठिकाणी पुरस्कार वितरण होत आहे. मी पुन्हा एकदा त्या सर्वांचं मी अभिनंदन करतो. माझा सपोर्ट स्टाफ आहे. विस्तार अधिकाऱ्यांना या ठिकाणी आदर्श विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, आदर्श केंद्रप्रमुख आणि बीआरसी स्टाफ आहे. या सर्वांचं मी या ठिकाणी अभिनंदन करतो. तसेच सर्वांना सुयश चिंतितो या ठिकाणी बँकेचे संचालक आहेत, त्यांनीही या कार्यक्रमासाठी भरभराटी मदत केलेली आहे. या सर्वांचं मी या ठिकाणी स्वागत करतो आणि माझं प्रास्ताविक थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. समितीच्या शिक्षण विभागाच्या वतीनं जे गुणवंत शिक्षक, त्याचबरोबर इतर जे पुरस्कार आहेत, त्याचबरोबर जिल्हा पुरस्कार ज्यांना मिळाला आणि ज्यांना सन्मानित करण्यात आलं, तर विद्यार्थी यांनी कष्ट घेऊन, परिश्रम घेऊन विविध ज्या काही शालेय स्पर्धा, त्याचबरोबर आपल्या स्कॉलरशिपच्या ज्या स्पर्धा आहेत त्याच्यामध्ये ज्यांनी यश मिळवलं, अशा सर्वांचा सत्कार आज पंचायत समिती आणि आपलं शिक्षण विभाग जो आहे, जिल्हा परिषद असेल, आपली सातारा पंचायत समिती असेल, यांच्या वतीनं आज इथं घेण्यात आलाय. या कार्यक्रमाला आपले व्हिडिओ साहेब, बुद्धे साहेब आज इथं उपस्थित आहेत. गट शिक्षणाधिकारी मान्य खंदारे साहेब उपस्थित आहेत. त्याचबरोबर आपल्या शिक्षक बँकेचे व्हाईस चेअरमन मान्य देवरे गुरुजी, मान्य राजेंद्र घोरपडे सर, मान्य फिरोज पठाण, आपले बाकी सर्व पदाधिकारी, त्याचबरोबर आपल्या समिती, संघ आणि सर्व जे काही संघटना आहेत त्यांचे सर्व स्टेजवर उपस्थित असणारे मान्यवर पदाधिकारी, त्याचबरोबर आपण सर्व मोठ्या संख्येनं इथं उपस्थित असणारे शिक्षक, तालुक्यातून आलेले सर्व पदाधिकारी, सर्व विद्यार्थी, सर्व बंधू आणि भगिनींनो, खरं म्हणजे मी मगाशी मॅडमनी माझं नाव अगदी
मला वाटलं काय आपलं आधी तर वाटलं जरा चुकले का काय म्हटलं, कारण हे श्रीमंत छत्रपती शिवेंद्रराजे हे आणि शेवटी म्हटल्या भोसले साहेब म्हटल्यावर म्हटलं काय तर आपलं जरा घोटाळा आपल्याकडनं काय तर झालं दिसतंय. तर एवढं मोठं नाव केल्यावर जरा लांब गेल्यासारखं वाटतं. आणि तसं सगळ्यांनी टोपण नाव अतिशय छोटं आणि थोडक्यातलं विशाल गुरुजी पाडले आपलं बाबाराजे, ते जरा छोटं वापरलं की जरा जवळ असल्यासारखं वाटतं. मग आता ठीक आहे आपण हे केलं, पण चेष्टेचा भाग जरी सोडला तरी मी म्हणजे माझं स्वागत केलं, आभार मानतो त्याबद्दल. खरं म्हणजे खंदारे साहेबांनी हा आज कार्यक्रम होतोय, हा आपल्या शिक्षक दिनाला धरूनच हा कार्यक्रम ठरवला होता. पण बरोबर त्या याच्यामध्ये थोडं व्हायरल याच्यामुळे मी आजारी पडलो, त्यामुळे सातारा आणि जावळीचे दोन्ही कार्यक्रम आपण ठरवले होते. कारण सगळ्यांची एक अपेक्षा असते की शिक्षक दिनाच्या कार्यक्रमाच्या म्हणजे त्या वातावरणामध्ये हा कार्यक्रम व्हावा. म्हणजे मग ज्याला आपण म्हणतो ना थोडं उशीर झाला की मग त्याच्यातली मजा जी आहे ती निघून जाते असं म्हणावं लागेल. जो उत्साह असतो तो थोडाफार जरा कार्यक्रमाला उशीर झाला की थोडा कमी होतो, ही वस्तुस्थिती आहे. पण थोडं आजारी असल्यामुळं त्यांना पण नाईलाज होता. पण तसं काही मी त्यांना असं काही सांगितलं नव्हतं की मी आल्याशिवाय कार्यक्रम घ्यायचाच नाही. आता त्यांची इच्छा होती की मी आलं पाहिजे, तर त्यांनी कार्यक्रम घेण्याची मुभा मी त्यांना पण दिली होती किंवा मला म्हणलं 8-10 दिवस काय हे होणार नाही, शक्य होणार नाही येणं किंवा बाहेर पडणं. मग तुम्ही पण ते म्हणले नाही आपण आल्यावरच आम्हाला सर्वांना कार्यक्रम घ्यायचा आहे. आज सर्वप्रथम तर आपल्या सर्वांना ज्यांना पुरस्कार मिळाले, ज्या विद्यार्थ्यांचा आज इथं सत्कार होणार आहे, ज्या शिक्षकांचा सत्कार होणार आहे, या सर्वांना मनापासून आपल्या घेतलेल्या कष्टाबद्दल, आपल्या शिक्षण क्षेत्रामध्ये दिलेल्या योगदानाबद्दल मनापासून आपलं अभिनंदन करतो. आपल्या सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो. त्याचबरोबर यात सगळ्यांनी सांगितलं, खंदारे साहेब असतील, आपले बुद्धे साहेब असतील, की सातारा तालुका आणि मी तर म्हणेन जिल्ह्याचे शिक्षण क्षेत्रामध्ये एक परंपरा महाराष्ट्रामध्ये कायम राहिलेली आहे. जावळी असू दे, सातारा असू दे किंवा सर्व ज्याच्यामध्ये आपला सातारा जिल्ह्याचा किंवा सातारचे जे सगळे शिक्षक आहेत हे नेहमीच महाराष्ट्रामध्ये, ज्याचा उल्लेख आता हे केला की महाराष्ट्रामध्ये राज्यामध्ये एक दिशा देण्याचं काम आपल्या लोकांनी केलंय. या शिक्षण विभागाला एक नवीन ज्याला आपण मापदंड म्हणू किंवा आणि काय म्हणू, अगदी एखाद्या दीपस्तंभासारखं काम करण्याचं हे आपल्या सर्व शिक्षकांच्या आपल्या शिक्षण विभागाच्या माध्यमातून झाले. आणि मला म्हणजे सगळ्यांनी आपले विचार व्यक्त केले, पण मला पण मनापासून खरं म्हणजे एक समाधान आहे की प्रशासन आणि आपली जी काही आज खंदारे साहेब आहेत, बुद्धे साहेब आहेत, दोन्ही अधिकारी कामाच्या ह्याच्यात चांगले हे आपण बघतोय. आणि आपण सुद्धा जे प्रशासन आणि शिक्षक म्हणून आपलं जे एक नातं टिकलं पाहिजे, चांगलं असलं पाहिजे, हे नक्कीच खंदारे साहेबांच्या, बुद्धे साहेबांच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीनं ती एक सांगड ज्याला आपण म्हणतो ती बसली आहे. आणि आपली आता सगळी जी काही घडी आहे ती चांगली बसली आहे असं म्हणावं लागेल. आज आता केंद्र सरकार, राज्य सरकारकडनं मोठ्या प्रमाणावर आपल्याला वेगवेगळ्या माध्यमातून निधी हा आपल्या शाळांसाठी, आपल्या विविध जे काही कार्यक्रम असतील, विविध जे काही उपक्रम असतील त्याच्यासाठी आपल्यापर्यंत येतोय. ज्याचा उल्लेख मगाशी बीडीओ साहेब आणि खंदारे साहेबांनी केला की आज मॉडेल स्कूल जे आहे, या आदर्श शाळा जी आहे ती निर्माण करण्यासाठी आज सातारा तालुक्याला भरभरून निधी मिळालेला आहे, ही वस्तुस्थिती आहे. आज नाही म्हटलं तरी सगळ्या मिळून 25 एक शाळा, बरोबर ना सर, 25 एक शाळा
या मॉडेल स्कूलच्या आदर्श शाळेच्या याच्यात बसल्यात आणि जिल्ह्यात सगळ्यात मोठी संख्या ही साताऱ्याची आहे. ही नक्कीच अभिमानानं आपल्याला सगळ्यांना सांगावं वाटतं की आपल्याला सगळ्यांना अभिमान आहे, कारण या मॉडेल स्कूलच्या माध्यमातून चांगली ज्याला आपण आता नवीन जे आपण हे बघतो की नवीन पद्धतीनं आता मुलांना शिकवलं पाहिजे. अनेक नवीन नवीन गोष्टी रिसर्च मधनं पुढे यायला लागलेत. पूर्वी आता शाळा वगैरे आपण बघायचो छोट्या असायच्या, जिल्हा परिषदेची शाळा म्हणली की पत्र्याची, त्याचबरोबर थोडं एक वेगळं वातावरण असायचं, पण ती त्या काळातली जी होती ती तेव्हाची होती. पण आता त्या गोष्टी बदलायला लागल्या. आज नव्या पद्धतीनं मुलांना शिकवलं गेलं पाहिजे. त्यांना शिक्षणामध्ये इंटरेस्ट किंवा त्यांची आवड जी आहे ही वाढली पाहिजे, राहिली पाहिजे. आणि आज अनेक आता नुसतंच एकच आता हे नाही आहे. आता म्हणजे आपल्याला पण आता आपण पण बरेचसे यापूर्वी पासआउट वगैरे, आता माझं जर बघितलं तर मी ज्यावेळेला 10वी पास झालो त्यावेळेला एक म्हणजे शिक्षणाच्या ह्याच्यातच एक असं एक ठोकळ एक होतं की 50 ते 60च्या मध्ये जर आपलं मूल असलं तर BA BCom ला पाठवायचं, 60च्या वर असलं तर BSc म्हणजे, आणि 70 80 किंवा त्या म्हणजे 95 96 99 हे आकडे तर सर त्या काळात कुणी कोणतं तुम्हीच सांगा. म्हणजे कुणी आता तुम्ही पण ज्या वेळेला हे झाला असाल म्हणजे थोडे सिनियर किंवा आता देवरे गुरुजी वगैरे आहेत, देवरे गुरुजी तुम्ही सांगा, तुम्ही ज्या वेळेला त्यावेळेला 99 वगैरे हा आकडा तुम्ही तरी त्यावेळेला ऐकला होता का, म्हणजे पर्सेंटेजचा? अशी अवस्था होती. म्हणजे ही वस्तुस्थिती आहे. म्हणजे ही बघा. आणि आज आता आपण गंमत बघतोय, आज म्हणजे एवढं मुलांना आता हे झालंय किंवा एवढं शिक्षक किंवा सगळं की 99 मध्ये पण पॉइंट मध्ये 20 25 30 40 मुलं मुली असतात त्या पॉइंट मध्ये. म्हणजे एवढं कॉम्पिटिशन जे आहे ते झालेलं आहे. आणि अशा ह्याच्यात आपल्याला जिल्हा परिषदच्या या शिक्षण विभागात काम करायचंय. त्यामुळं नक्कीच त्याच्या ज्या काही आपण शाळेमध्ये लागणाऱ्या गोष्टी म्हणतो, ज्याला अम्युनिटीज वगैरे असं म्हणू शकतो, त्या चांगल्या पद्धतीने असल्या पाहिजेत. आणि म्हणून या आदर्श शाळांचं म्हणजे आज एक मॉडेल स्कूलचं एक चांगलं झालंय. मला वाटते आता जर बघितलं तर एस्टिमेट जे आता मी बघतोय 60 70 लाख, काही ठिकाणी 80 लाख रुपये या आदर्श शाळा हे करण्यावर शासनानं आपल्याला उपलब्ध करून दिले. मला नाही वाटत एवढ्या वर्षामध्ये एवढा निधी शाळेवर कधी आला होता. आपण आता आम्हाला पण झालं की शाळा खोली दुरुस्ती करायची की आता जिल्हा परिषदला किंवा गट शिक्षण अधिकाऱ्यांना सांगितले की घ्या जे काय 10-15 येतील त्या सुचवायच्या, त्यातल्या कुठल्या तर 5 बसणार, नाहीतर तिथून पुढे जिल्हा परिषदला फोन करायला किंवा काही करा, पत्रा उडून गेलाय, हे झालंय, भिंत पडणार आहे, मुलं बसू शकत नाहीत, शाळा सोडून आता मंदिरात बसायला लागली. असलं सगळं करून जेवढं काय जमल तेवढे खोल्या मिळवायच्या ते होतं. पण आता आदर्श स्कूलला फार चांगल्या पद्धतीने निधी हा आपल्याला सगळ्यांना म्हणजे सगळीकडे महाराष्ट्रामध्ये उपलब्ध झालाय. आणि नक्कीच त्याचा फायदा तुम्हाला पण होईल, मुलांना पण होईल ह्याची मला खात्री आहे. आज मगाशी थोडं खंदारे साहेब म्हणली की पुरस्कार म्हणजे मागणी कमी यायला लागली. आता म्हणजे मला माहित नाही का कमी यायला लागले. म्हणजे एक तर खंदारे साहेबांना सगळे घाबरतात की मागणी द्यायला नको साहेबांकडे, काय माहित नाही. पण एक आहे की पुरस्कार ही काय सगळे, कारण काम सगळ्यांचंच चांगलं आहे. पुरस्कार ही एक त्या वर्षातलं नुसतं काय म्हणायचं एक म्हणजे आपल्या कामाचं मूल्यमापन आहे किंवा एक त्या वर्षातलं एक थोडी पुरस्कार म्हणजे शाबासकी दिल्यासारखं आहे. कारण शेवटी सगळ्यांचं कौतुक झालं पाहिजे. भले आपण शिक्षक असलो, आपण जरी आपलं काम आपलं सगळं, आता मगाशी मला दोघं पण राजेंद्र घोटपुडे सर, देवरे गुरुजी म्हणले ते म्हणले 2 विषय म्हणले आहेत की तुम्ही पण म्हणले जरा बोला, लक्ष घाला. एक तर म्हणले ऑनलाईनची कामं आमच्या मागे लागली ती जरा कमी झाली पाहिजेत. आणि दुसरं म्हणले
की जे संच निश्चितीचं जे काय झालंय म्हटलं तर चुकीचा GR झालाय, चुकीचं झालंय, त्याचं पण थोडंफार निर्णय त्याच्यावर झाला पाहिजे काही ना काही. त्यामुळं थोडी नाराजी ही शिक्षकांमध्ये आहे किंवा हे जरा चुकीचे होते. पण नक्कीच गुरुजी आपण या बाबतीत जे काही म्हणजे गिरीश महाजन असू दे, दीपक केसरकर असू दे, त्या दोघांना म्हणजे एकीकडे ग्रामविकास आणि एकीकडे शालेय शिक्षण अशी 2 खाती आहेत. त्यामुळे या दोन्हींच्या याच्यामध्ये ज्यांच्याकडे आपल्याला जायला लागल, ज्यांच्याकडे आपल्याला या विषयासाठी पाठपुरावा करायला लागेल आपण करू. तुम्ही सांगितलं बा आम्ही निवेदन दिले, आमची बैठक पण दीपक केसरकरांकडे झाली आणि त्यांनी बैठकीमध्ये पण सांगितलं होतं की बा आम्ही GR मागं घेऊ. पण तो मागं घेतलेला नाही, म्हणजे ठरलं जे होतं ते अजून झालेलं नाही. नक्कीच जेवढं हा विषय पुढे ढकलता येईल किंवा जेवढं रेटून जरा हा विषय मार्गी लावता येईल तेवढं सर नक्कीच माझ्याकडनं जे काही करता येईल ते प्रयत्न मी नक्की करीन. थोडं आता काय झालंय अगदी सगळं आता ऐन ह्याच्यावर आलंय असं म्हणावं लागेल. कारण आता आचारसंहिता मला वाटतं एक आठवड्या 2 आठवड्यामध्ये लागण्याची चिन्ह ही आता हळूहळू निर्माण व्हायला लागली. पण त्याच्यात पण जेवढ्या लवकर आपल्याला निर्णय आता या आठवड्यात परत मला वाटतं एखादी कॅबिनेट ही नक्की होईल. अगदी गरज पडली तर देवेंद्रजी फडणवीसांना पण सांगून किंवा काय असेल त्या खाली सूचना आपल्या माध्यमातून द्या. पण लवकरात लवकर ह्याच्यावर निर्णय जो आहे तो शिक्षकांना करून द्या. हे आपण प्रयत्न नक्की करू. बाकी जास्त वेळ घेत नाही. सगळ्यात म्हणजे मी सुरुवातीलाच म्हणणार होतो की सगळ्यात महत्वाची अडचण म्हणजे तुमच्या समोर कार्यक्रमाला आल्यानंतर नेमकं तुमच्या समोर बोलायचं काय ही अडचण असते. कारण तुम्ही एक तर सगळ्यांना म्हणजे काय म्हणतात गुरु म्हणल्यावर गुरुला सगळंच माहीत असते. त्यामुळं नेमकं काय सांगायचं म्हणजे सर्व ज्ञानी सर्व गुणी असे तुम्ही सगळे चांगल्या अर्थानं. नाहीतर सर्व गुणी म्हणल्यावर त्याचं जरा मराठी म्हटल्या शब्दाचा अर्थ जरा मराठी जशी वळेल तशी वळती आपली. चांगल्या अर्थानं म्हणतो की आपलं शेवटी समाजातलं किंवा सगळ्या स्तरातलं चांगलं वाईट जे काही ते आपण जास्त चांगल्या प्रमाणावर समजता ही वस्तुस्थिती आहे. कारण पिढ्या घडवण्याचं काम एक पिढी नाही तर अनेक पिढ्या घडवण्याचं काम हे तुमच्या माध्यमातून होतं ही वस्तुस्थिती आहे. हे पुढचा नागरिक ज्याला आपण म्हणतो नागरिक घडवण्याचं काम हे आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून होतंय. आणि मला नक्कीच मनापासून अभिमान आहे की माझा सातारा तालुका आणि सातारा तालुक्यातील शिक्षण विभागात काम करणारे किंवा कार्यरत असणारे आपण सर्व अतिशय चांगलं काम करतात. महाराष्ट्रामध्ये आपल्या विभागाचं नाव हे अतिशय उच्च याच्यावर घेतलं जातं. त्याचा अभिमान एक सातारकर म्हणून नक्कीच मला आहे. त्याबद्दल आपलं सगळ्यांचं कौतुक आणि जेवढं आपलं अभिनंदन करू तेवढं थोडंच आहे कमीच आहे असं मला तरी वाटतं. पण परत एकदा आपल्याला सर्वांना भावी आपल्या सगळ्यांच्या ह्याच्यासाठी मी शुभेच्छा देतो. आज आता त्यांचा सत्कार होणार आहे. ज्यांना म्हणजे जिल्हा परिषद असेल तालुका स्तरावरचे असतील त्याचबरोबर ज्या मुलांचा इथं सत्कार होणार आहे त्या सगळ्यांचं मनापासून परत एकदा अभिनंदन करतो. देवरे गुरुजी वगैरे सगळे इथं आहेत. गुरुजींनी थोडंफार बँकेचे विषय पण मला बसल्या बसल्या सांगितले. मी त्यांना एकच म्हणलं सर हे सगळं मार्गी लावतो. म्हणलं राज्यामध्ये सगळीकडे भाजपला मतदान करायला लागलं म्हणजे गमतीचा बातमी बितमी करू नका. नाही आता मला बातमी करत ते आमदार आले निवडून गेले असं काय नाही. पण आपलं देवरे गुरुजी हे तसं बघितलं तर आता तुमच्या संघटनेचे समिती जे काही ते अध्यक्ष वगैरे आहेत सगळे. पण आमचे त्यांची माझी आणि त्यांची तर फार म्हणजे भाऊसाहेब महाराज असल्यापासून एक जरा थोडं काय म्हणायचं ते जरी शिक्षक असले किंवा गुरुजी असले तरी जरा आमचे संबंध थोडे वेगळे आहेत असं म्हणावं लागेल. जरा गप्पा गोष्टी चेष्टा मस्करी आमची जरा जास्त प्रमाणावर चालते. राजू सर पण तसंच आहे. आता बीडीओ साहेब म्हणले आता त्यांचा सत्कार घेताना की म्हणले आता साहेब थोड्या दिवसानंतर पंचायत समितीमध्ये सदस्य म्हणून राजू सर येतील.
मी म्हटलं 100% येतील म्हटलं, कारण ते पहिल्यापासून शिक्षक कमी आणि पुढारी जास्त आहेत म्हटलं. आणि तसं म्हणजे शरीरानं बघितलं तरी ते पुढारीच वाटतात. हे जो जरा रगेलपणा अंगात पाहिजे पुढारी, तो राजू सराच्या अंगात नेहमीच दिसतो. कारण त्यांचं गाव पण तसं रगेलच आहे मत्यापूर. त्याचा अनुभव आम्ही आधी महाराज असल्यापासून मत्यापूरचा अनुभव आम्ही सगळ्यांनीच घेतलाय, बरोबर नसेल. पण आज मनापासून आपलं सगळ्यांचं अभिनंदन करतो. जास्त वेळ घेणार नाही, कारण सत्कार आपल्याला महत्वाचे घ्यायचे आणि नेहमीच आपल्या सर्वांच्या याच्यामध्ये एक चांगलं आपल्या सातारा तालुक्याचं जे वातावरण आहे शिक्षण विभागाचं हे राहिलं पाहिजे. कुठेही कुणाला त्रास झाला नाही पाहिजे किंवा उगाच ज्याला आपण जाणीवपूर्वक कधी कधी शिक्षकांना दाबण्याचं, शिक्षकांना थोडं त्रास देण्याचं किंवा थोडं जे काही होतं की आपल्या इथं असं होऊ नये किंवा झालं नाही पाहिजे, ही माझी भूमिका नेहमी असते. कारण मी भाऊसाहेब महाराजांना बघितले, महाराजांची त्या काळात हीच भूमिका असायची. त्यावेळेला तर गुरुजी बदल्या तर तुम्हाला माहिती आहे, त्या महाराज असताना तर बदल्या ऑनलाईन नाही, काय नाही. हे एकदा गट शिक्षण अधिकाऱ्यांना सांगितलं की बुवा ह्यांना इकडे ठेवायचं, त्यांना त्यावेळेला एवढं आजचं जे सगळं बदल्यांचं जे काय आपल्या माग लागलंय, म्हणजे आम्हाला पण कधी कधी जरा आमचं पण थोडं डोकं जरा हे झाल्यासारखं होतं की नेमकं बदल्यांना काय काय निकष कसे लागतात, काय कळायचा मार्गच नाही. पण कधी आपल्या शिक्षकांना त्रास होऊ नये किंवा त्यांना कुठं गैरसोयीचं अडचणीचं काही झालं नाही पाहिजे, ही नक्कीच भूमिका आमदार म्हणून माझी सदैव राहिली. आणि नक्कीच म्हणजे एक काळ तर असा होता की या तालुक्यातली काही ठराविक गावं एक तर शिक्षकांची गावं म्हणून प्रसिद्ध होती. भांगापूर असेल, पाडळी असेल, तुमचं इकडच्या बाजूला थोडंफार रोडचं पण वर्चस्व परळीकडे तसंच होतं. या गावांमधल्या शिक्षकांवर त्या विभागातलं राजकारण हे ठरायचं आणि ते नुसतं ठरायचं नाही तर ठरल्याप्रमाणे ते घडायचं सुद्धा, एवढी ताकद ही त्या तिथल्या शिक्षकांमध्ये होती, ही वस्तुस्थिती आहे. आता थोडं या सगळ्या ऑनलाईन आणि याच्यामध्ये जरा थोडं वेगळ्या वादांनी त्या जी कामं आज मागे लागतात त्या सगळ्यांमुळे नक्कीच थोडंफार शिक्षकांचं जे खरं काम जे आहे ते थोडं मागं पडतं असं म्हटलं तरी काय चुकीचं होणार नाही. मी आता सरांना विचारतो, म्हटलं आपली सध्या पटसंख्येचं काय, तर हिवरे गुरुजी दोघं पण म्हटले की पटसंख्या आपली जिल्हा परिषदच्या शाळांची आता चांगली वाढायला लागली. कारण मध्यंतरीच्या काळामध्ये तो एक विषय फार हे होता की पटसंख्या कमी व्हायला लागली आहे आणि जिल्हा परिषदच्या शाळा टिकतील का नाही अशी एक भीती सगळ्यांना वाटत होती. पण आज पटसंख्या वाढायला लागली आहे, ही एक चांगली गोष्ट आहे. आणि अजून चांगल्या पद्धतीनं पटसंख्या वाढली पाहिजे, त्याच्यासाठी मला वाटतं सगळ्यांनी काम करणं गरजेचं आहे. म्हणजे खंदारे साहेब असू देत, बीडीओ साहेब असू देत आणि आपण सगळेजण असतात, सगळ्यांनी यासाठी काम केलं पाहिजे किंवा पटसंख्या आपली चांगली कशी राहील आणि आपली मुलं आपल्यातली जी आहेत ती बाहेर खासगी शाळा वगैरे इकडं शक्यतो जाणार नाहीत. हा प्रयत्न आपल्या सर्वांचा होणं गरजेचं आहे असं मला तरी नक्कीच वाटतं. कारण जिल्हा परिषदच्या शाळा त्या टिकल्या पाहिजे, त्या खऱ्या अर्थानं ग्रामीण भागातला जो गरजू विद्यार्थी आहे तो मोठ्या शाळांमध्ये जाऊ शकत नाही, ज्याच्या घरची परिस्थिती थोडीफार बेताची आहे, अशा यांना आपल्या स्वतःच्या पायावर उभं करण्याचं काम हे जिल्हा परिषदच्या या शाळांच्या माध्यमातून होत आलंय आणि ते कायम सुरू राहिलं पाहिजे. ही भूमिका आपण सगळ्यांनी घेणं गरजेचं आहे आणि त्या भूमिकेतनं आपण सगळ्यांनी काम केलंय, करत राहावं हीच सदिच्छा शुभेच्छा देतो. परत एकदा सर्व सत्कारमूर्ती, सर्व विद्यार्थी सगळ्यांचे मनापासून अभिनंदन करतो. खंदारे साहेब असतील, बीडीओ साहेब असतील यांचं मनापासून अभिनंदन करतो. अतिशय थोड्या वेळेमध्ये किंवा थोड्या दिवसांमध्ये अतिशय छान आणि एक घरगुती पद्धतीचा कार्यक्रम तुम्ही घेतला. यात काही कुठं अंतर नाही, कुठं काही हे नाही, सगळे आपण एक कुटुंब असल्यासारखं आज या कार्यक्रमाला सगळेजण उपस्थित आहोत आणि नक्कीच हेच वातावरण आपलं
साताऱ्यामध्ये कायम राहिलं पाहिजे ते आपण सगळेजण मिळून ठेवू एवढंच या निमित्तानं सांगू इच्छितो. परत एकदा मला बोलवलं, 2 शब्द बोलण्याची संधी दिली त्याबद्दल सगळ्यांचे आभार मानतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.